मोटारसायकलीवर वाहतूक होणारी 50 लिटर हातभट्टी दारू जप्त। राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी गुळवंची तांड्याच्या हद्दीत एका मोटारसायकलवरून वाहतूक होणारी 50 लिटर हातभट्टी दारू व 90 किलो गुळ पावडर जप्त केला। सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती व विक्री ठिकाणावर सातत्याने छापे टाकण्यात येत आहेत। शुक्रवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने प्रभारी निरीक्षक सुखदेव सिद्ध यांच्या पथकाने गुळवंची तांडा ते खेड रोडवर सापळा रचून संजय नामदेव राठोड वय वर्ष 25 राहता गुळवंची तांडा या इसमाला त्यांच्या हिरो होंडा मोटरसायकल क्रमांक MS 13 CG 9291 वरून रबरी ट्यूबमध्ये 50 लिटर हातभट्टी दारू व 3 प्लास्टिक पिशव्यांमध्ये 90 किलो गुळ पावडरची वाहतूक करताना पकडले। या कारवाईत आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांच्या ताब्यातून 67,800 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। याच पथकाने गुळवंची तांड्याच्या गोशाळेच्या पाठीमागे मोकळ्या जागेतील हातभट्टी अड्ड्यावर छापा टाकून आकाश राजेंद्र चव्हाण वय वर्ष 23 या इसमाच्या ताब्यातून एका भट्टी बॅरेलमधील 100 लिटर रसायन व 4 प्लास्टिक बॅरेलमधील 800 लिटर रसायन व एका रबरी ट्यूबमधील 80 लिटर हातभट्टी दारू असा 42,100 रुपये किमतीचे हातभट्टी दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले। ही कारवाई प्रभारी निरीक्षक सुखदेव सिद्ध, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट व प्रशांत इंघोले यांच्या पथकाने पार पाडली। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।